मिळाली त्यांना विद्या सरस्वतीचा आम्ही एक प्रतिकात्मक म्हणून त्यांना आम्ही घेतो आहोत. त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून काढू नका. सगळे कुठून काटेरी नसतात. बाबा मी आता हे करत नाही. रेकॉर्डिंग कंप्लीट रेकॉर्डिंग. तिकडे बघा. सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा सन्मान पत्र. आमचे गणिताचे प्रिय शिक्षक सन्माननीय श्री अनिल चंद्रकांत पंडित ह्यास यास नव्हे ह्यास आपल्या कारकिर्दीच्या अर्धशतकात आपण गणितासारख्या विषयाचे तर्कशास्त्र विद्यार्थ्यांच्या बुद्धीत रुजविले याबद्दल आपले कृतज्ञ विद्यार्थ्यांकडून मनपूर्वक अभिनंदन. आपले गणिताचे ज्ञान, शिस्तप्रियता, स्नेहशील स्वभाव यामुळे आपण सर्वांचे प्रेरणास्थान आहात. सहस्त्रचंद्र दर्शनच्या शुभमुहूर्तावर आपणास सर्वश्रेष्ठ शिक्षक म्हणून गौरविण्यात येत आहे. आयुष्याच्या पुढील पर्वातही आपले ज्ञान आणि स्नेह आम्हाला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपले रॉबर्ट हायस्कूल मधील कृतज्ञ विद्यार्थी दिनांक 14 फेब्रुवारी 1926. आणि तयार आहे. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थ, गुरुच हे ब्रह्मा आहेत, गुरुच हे विष्णू आहेत, गुरुदेव हे भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात साकार स्वरूप आदिब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो. आज आपण येथे जमलो आहोत ते एका गुरुच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने. हे गुरु आहेत श्री अनिल चंद्रकांत पंडित आणि त्यांचा हा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले ते आम्हा रॉबर्ट मनी हायस्कूलच्या 1971मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना. पंडित सर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये दाखल झाले तेव्हा आम्ही 8वीत होतो. 2 ऑगस्ट 1967 रोजी पंडित सर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये आले ते आमच्या 8वीचे वर्गशिक्षक म्हणून आणि तिथपासून त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध जोडले गेले. आज साजरा होणारा त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा यात ऋणानुबंधाने जोडलेला आहे. वर्गशिक्षक म्हणून पंडित सरांना आमच्या जीवनात वेगळे स्थान आहेच.
पण त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याचा आजच्या सोहळ्यात विशेष उल्लेख करणेही क्रमप्राप्त आहे. पंडित सरांनी त्यांच्या शिक्षक पेशातील सर्वोत्तम कामगिरी केली असेल तर ती त्यांनी फलश्रुती ही संस्था स्थापन. शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना विषयांबाबतीत चांगले मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने त्यांनी 11 सहकाऱ्यांसह ही संस्था 1991मध्ये स्थापन केली होती. विद्यार्थ्यांना 5 प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून त्या सोडवून घेऊन त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याचे काम फलश्रुतीने केले. बरोबर ना सर? 10 वर्षातील तज्ज्ञ शिक्षक 10 विषयातील तज्ज्ञ शिक्षक हे कर्तव्य बजावत होते. फलश्रुतीचा आवाका मुंबई व आसपासच्या भागातच होता आणि त्यासाठी 150-200चा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. सुरुवातीला फक्त शालांत परीक्षेसाठी असलेल्या फलश्रुतीने 2000 साली 12वी विज्ञान आणि 12वी कॉमर्ससाठीही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. फलश्रुतीचे अनेक विद्यार्थी निकालाच्या मेरिट यादीतही येत असत. दादर, ठाणे, गोरेगाव, अलिबाग आणि अंबरनाथ येथे फलश्रुतीच्या शाखा होत्या. 2019पर्यंत फलश्रुतीचे कार्य जोमात सुरू होते. नंतर कोविड-19 आणि ऑनलाईन अभ्यासापायी फलश्रुतीचे काम थंडावले होते. हा सर्व व्याप पाहिला तर पंडित सरांच्या शिक्षणाबाबतीतील तळमळ दिसून येते. पंडित सरांचा आम्हाला शाळेत 4 वर्षाचा सहवास लाभला. त्या काळात आपल्या सोज्वळ, स्नेहशील वागण्याने आणि शिकवण्याच्या हातोटीने सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे केले होते. त्यावेळी शाळेत काही शिक्षक डोळा ठेवतात असा समज होता. आम्हाला त्याचा अनुभव नव्हता, पण पंडित सरांबाबतीत आम्ही ते त्यातील नव्हते असे शातीठोकपणे सांगू शकतो. कधीही हसतमुख असणारे पंडित सर एक आगळे व्यक्तिमत्व होते हे वर सांगितले आहेच. आपल्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर करण्यास महत्त्व देणारे पंडित सर ऑगस्ट 2003मध्ये वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त झाले. पण फलश्रुतीच्या माध्यमातून त्यांनी आपला वसा चालूच ठेवला होता. ऑगस्ट 2025मध्ये सरांनी आयुष्याची 80 वर्षे पूर्ण केली. कर्मधर्म संयोगाने आमच्या एका वर्गमित्राच्या पार्टीमध्ये सहज बोलता बोलता सरांच्या वयाचा विचार आला. सर 1967 साली आम्ही 8वीत असताना आमचे वर्गशिक्षक म्हणून आले होते. सर धुळ्यातील SVT महाविद्यालयातून BSc करून थेट रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये दाखल झाले होते. म्हणजे त्यावेळी सर 22-23 वर्षाचे असण्याचा कयास होता. सर आमच्याहून 9-1 वर्षांनी मोठे होते. म्हणजे सरांनी वयाची 80 वर्षे पार केली होती. झालं. आम्ही सरांपुढे गणित मांडलं. सरांनीही आपणास 80 वर्षे झाल्याचे सांगितले. चर्चा विचार झाला आणि विषय सरांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचा निघाला. 1971 साली शालांत परीक्षा उत्तीर्णलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 जणांचा सवंगडी 71 हा व्हॉट्सअप समूह आहे आणि त्यातून आमचा कायम संपर्क होत असतो. त्या दिवशी असाच एक आनंदाचा कार्यक्रम साजरा करत असताना एक दुग्ध शर्करा योग जुळून आला. आम्ही निर्णय घेतला पंडित सरांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याचा. एक आगळा सोहळा आहे. आगळा म्हणण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी असा सोहळा साजरा करण्याचा हा पृथ्वी तलावरील कदाचित पहिला प्रसंग असेल आणि ते भाग्य आम्हाला मिळाले आहे. आम्ही धन्य झालो. धन्यवाद. थँक्यू उमेश. आजचे उत्सव मूर्ती सन्माननीय आमचे पंडित सर, त्यांचा आज सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आहे आणि त्यांची मित्रमंडळी, त्यांचे आप्तेष्ट सर्व इथे आलेले आहेत. तसेच रॉबर्ट मनीचे सुपुत्र पण आहेत इथे खूप. आमची बॅच 1970 आणि ही बहुतेक जास्त बॅच जी आहे ते 1971. आमचा संबंध पंडित सरांशी 67 पासून झाला. 67 जेव्हा जॉईन झाले ते. आणि तेव्हा रॉबर्ट मनी ही एवढी काही नावाजलेली अशी स्कूल नव्हती, परंतु त्याचबरोबर आम्हाला सर्व उपहासाने बाकीचे शाळेत म्हणायचे की लाल गिरणीतले निळे मजूर. परंतु हेच निळे मजूर ह्यांच्यासारख्या शिक्षकांनी भयंकर मेहनत घेऊन आम्ही फार पुढे गेलो. म्हणजे मला आठवतं आमच्या 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये 6 जणांपैकी 5 जणांना स्कॉलरशिप मिळालेली. 7वीच्या
स्कॉलरशिपमध्ये 10 पैकी 9 जणांना स्कॉलरशिप मिळाली आणि नंतर आमच्या बॅचमधल्या 8 जणांना IIT-मध्ये ॲडमिशन मिळाली. त्याचबरोबर जवळजवळ 12 ते 15 जणांनी VJTI, SP कॉलेज, साबू सिद्दीकमध्ये इंजिनियर झाले. तर ही आमची प्रथा, म्हणजे आम्ही ॲक्च्युली ते खोडून टाकलं की आम्ही हे निळे मजूर नाही आहे, परंतु आम्ही बुद्धिजीवी आहोत. आणि त्याचबरोबर आम्हाला माहिती आहे की आमच्या त्यावेळी पाटील सर होते, नाईक सर होते, मुर्डेश्वर होते. त्यांनी एक एक विषय आम्हाला फार प्रेमाने शिकवला आणि अतिशय म्हणजे आत्मीयतेने जे त्यांनी शिकवलं ते आम्हाला नेहमी आठवतं. म्हणजे आताही आम्ही इंग्लिश लिहिताना आम्हाला हे असं उलटं सुलटं झालं तर आम्हाला आवडत नाही. आम्ही चांगलं लेटर ड्राफ्ट करू शकतो. त्याच्यामुळे एक मला चांगली अशी गोष्ट सांगावीशी वाटते, जे ह्याच्यात पंडित सरांचा हातभार होता. आम्ही जेव्हा 9वी 10वीत होतो तेव्हा अशा आमच्यापेक्षा 5-6 वर्षांनी जरा तरुण असे शिक्षिका होत्या आणि त्याच वेळी म्हणजे असं जसं तुम्ही बघितलं असेल मेरा नाम जोकर किंवा अशा समर ऑफ 42मध्ये, तर आम्ही जरासं लाईन मारायचो त्यांच्या. तर हे पंडित सरांना कळलं आणि मी मॉनिटर होतो. तर तेव्हा पंडित सरांनी मला आणि आम्ही 4-5 जणांना घेतलं, हे बघा मला कळतंय तुम्ही काय करताय, तुम्हाला काय वाटतं आम्ही डोळे बंद करून शिकवतो, तर तुम्ही हे बंद करा, अभ्यासावरती लक्ष ठेवा. हां, नंतर आम्हाला कळलं की पंडित सर पण इथे तिथे बघत होते. तर त्यामुळे म्हणजे आम्हाला शिकवता शिकवता त्यांनी पण स्वतःला शिकून घेतलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल की त्याच्यानंतरही आम्ही कित्येक वर्ष आमच्या टीचरशी संबंध ठेवले. म्हणजे मला स्वतः डॉक्टर असून जसा फायदा झाला की पाटील सर, नाईक सर, मुर्डेश्वर सर्वांना मी ट्रीटमेंट दिली. इनफॅक्ट 2-3 माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण होते. पाटील सरांचं कॅन्सर झालं तेव्हा म्हणजे वाईट वाटतं, पण त्यांचा मृत्यू पण माझ्या हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांना सिव्हिअर 4th स्टेज कॅन्सर होता, पण शेवटपर्यंत ते माझ्याबरोबर राहिले. तर मला हा त्यांच्या जीवनात असा हातभार लावायला मिळाला, हे माझं भाग्य आहे. तर आज जेव्हा उमेशने सांगितलं की असा असा सोहळा आहे, तर मी म्हटलं मला आल्याशिवाय मला राहावलं नाही. असं नाही की मी भयंकर बिझी आहे, पण मला वेळ काढता आला तेव्हा. तर सर आणि तुमचे कुटुंबीय आम्ही जे आज घडलो आहोत त्याच्या ह्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आमचं जे इंग्लिश आणि गणित जे आहे, म्हणजे मला आठवतं इंटर सायन्सला सर फर्स्ट इयर सायन्सला की मला म्हणाले की तू फेल होणार मराठी, तू क्लास जॉईन कर. इंग्लिशमध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये तुझं काय येत नाही, तू माझा मित्र म्हणाले तू फेल होशील, क्लासला जा. क्लासला ते अगरवाल क्लास होते, दुसरे भोला क्लास होते. तर मी म्हटलं मला क्लासमध्ये जायचं नाही, माझं चांगलं आहे माझं. आणि मला खोटं वाटेल, सर्वांना एकदम शॉक बसला की 200 पैकी 190 मला मिळाले फर्स्ट इयर्सला. पण ते मला एक एक गोष्ट आठवत होती, म्हणजे ऑल्जिब्रा, अंकगणित, तेव्हा स्टॅटिस्टिक्स होतं आणि अशा अनेक गोष्टी होत्या ह्याच्या मॅथ्सच्या. पण ते शाळेची जी घडण झाली आम्हाला त्याचा भयंकर फायदा आला. आता पण होतो आहे, म्हणजे इनफॅक्ट माझ्या मुलांना पण मी मॅथ्स शिकवतो. ते पण क्लासमध्ये गेले नाही, आता ते झाले. अर्थात एक स्पाईन सर्जन आहे आणि एक बँकर आहे न्यूयॉर्कमध्ये. पण ह्या बेसिक जे फाउंडेशन जे आम्हाला मिळालं ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही. तर सर आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि फुलाची पाकळी म्हणून मी हे जर तुम्हाला श्रीफळ आणि शाल देतो. हे तुम्हाला काढायचं आहे वाटतं. आता सरांना आपला मुकुट आपण काढू. हे काही करायचं नाही सर आता बाळकृष्ण रामचंद्र जगकर एक बोलायचं का ते सरांना बोलायचं का? खरं मी इथे उभा आहे त्याचं कारण हाच आहे, रामप्रभू. आणि दुसरे डॉक्टर आहेत उमेश असेकर. डॉक्टर नाही आहे, पण त्यांनी एकदा कुठेतरी गोकुळ आनंदमध्ये, मी हल्ली देशाला जातो तिथे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर जेवायचं आहे. उमेश असेकर, शरद तेलंग आणि प्रमोद भोगते तिघंजण कुठेतरी गेले होते, मला माहीत नाही कुठे गेले होते. पण तिथे जेवायचं सांगितलं. आम्ही जेवायला त्या ठिकाणी भेटलो
आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर त्याने माझ्याकडे बघितलं, हे असं काय आहे? तर लिटरली माझे पाय वाकडे होते, म्हणजे चालताना तो फरक त्याला जाणवला. आणि मग त्यांनी 2-4 उदाहरणं दिली. तुम्ही का नाही ऑपरेशन करत? की माझ्या मनातही ऑपरेशन करायचं अजिबात नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं, थांबा तुमच्या मागे त्या रामप्रभूला राहून देतो मी. त्याने घरी गेल्यानंतर त्याला फोन केला, यांनी मला फोन केला, ताबडतोब दाखवायला या. दाखवायला गेलो, स्वतःच्या गाडीत घातलं. त्याच्याकडे जी अलाइनमेंट पाहिजे होती ती नव्हती म्हणून त्याने त्याच्या मित्राकडे ठाण्याला घेऊन गेला. डॉक्टर मिलिंद पाटील म्हणून तिथे त्यांनी दाखवलं. असे त्यांच्याकडे एवढा प्रचंड रस असतो. केवळ ह्याच्यामुळे 10 मिनिटात मला तपासायला मिळालं. 2 दिवसात ऑपरेशनची तारीख मिळाली. सोमवारी मी ॲडमिट झालो, मंगळवारी 20 तारखेला जीवनच्या ऑपरेशन एका पायाचं झालं. सर्व ऑपरेशन भर जेवढा 2-2.5 तास काय असेल हा ग्रस्त त्या ठिकाणी माझ्याबरोबर उभा होता. दुसऱ्या वेळेला देखील दुसऱ्या पायाचं महिन्याभरानंतर ऑपरेशन केलं, त्याही वेळेला स्वतःहून हजर होते. हे ऋण कसं काय फेडू शकणार मी सांगतो. हे अगदी प्रश्न की नाही, ह्यांच्यामुळे मी आज उभा आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्याने ऑपरेशन केल्यामुळे मी दररोज रेग्युलर रविवार सोडून 5-6 किलोमीटर चालतो. त्याचं रूप हे दिसतंय. धन्यवाद. सर, आम्ही खूप जणांना झोपवलं आहे, पण पहिल्यांदाच की असे आम्ही आमचे स्वतःचे शिक्षक उभे केले. ठीक आहे सर. झोपवण्याच्या लायकीचे अनेक शिक्षक होते, हो. त्याची आवश्यकता नव्हती. झोपू शकला नाही. आता बाळकृष्ण रामचंद्र जक्कल हे हॉकी सर आणि त्यांची हो, ठेव ना, ठेव ना. हॉकी, डेव्हिड हॉकी आणि फ्रान्सिस हॉकी यांचं हे पण आहे. तो वाचून दाखव की तुमचं काय हे पण आहे. इंग्लिश मध्ये याच्या द्या. ह्याच्यात घालून ठेव. त्यानंतर मी डॉक्टर माधव वेलिंगना निमंत्रित करतो 2 शब्द बोलावे. जरा ह्याच्यामध्ये क्रोज आर क्रोईंग इनसाइड द स्टमक. सो डू इट फास्ट. आनंदाच्या डोही आनंद तरंग असा हा प्रसंग आहे. पंडित सरांबरोबर आपण शिकलो, तसंच पंडित सरांबरोबर विद्यार्थी म्हणून असताना पंडित सरांचेही बॉस होते आणि त्यांनी स्पेशली या क्षणासाठी मला मेसेज पाठवलेला आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवतो, ऐकून घ्या. डेव्हिड सर आणि फ्रान्सिस मॅडम, आजही तुम्ही जर त्यांना ईमेल केला तर अगदी आपुलकीने उत्तर देतात. त्यांचंही वय आज 86-87 असावं होते. ते म्हणतात की थँक्यू फॉर दिस काइंड इन्व्हिटेशन टू सेंड अ मेसेज टू पास्ट स्टुडंट्स. वी बोथ विश यू ऑल एव्हरी ब्लेसिंग ऑन दिस स्पेशल ऑकेजन. It is hard to believe that so many full moons have passed. So much water has passed under the bridge for all of us, and you are all past 70, and we are well into 80s. We have so much to be thankful for, not least for the wonderful and life-changing years we had almost among you, all RMS students. Our daughters have a great memories from those years, and we have about 8 grandchildren, 5, almost 6 great grandchildren. RMS has now moved to a different phase, but those years will never change. We pray for God's richest blessing on each and every one of you and on your limitless families throughout the coming years. Thank you. Thank you very much. आणि हे आमच्या ग्रुपतर्फे आमची बॅच 72ची आहे. यांच्यानंतर 1 वर्ष ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे गेलो. डॉक्टर माधव वेलिंग. हो तसे तिथं बसा.
इथे राहून हां व्हेरी गुड. नमस्कार, मी माधव वेलिंग. मी प्रोफेशनने शिक्षक आहे. त्याच्यामुळे उमेश असईकर आणि सरांनी दोघांनी मला सांगितलं की 45 मिनटं बोलायचं नाही आहे किंवा 1 तास बोलायचं नाही आहे. क्रोज आर क्रोईंग असं त्यांनी मला सांगितलं इन एव्हरीबडी स्टमक, इनसाइड द स्टमक असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी थोडक्यात आवर्त घेतो. आम्हाला पंडित सर गणित आणि विज्ञान म्हणजे सायन्स शिकवायला मी 9वीत होतो तेव्हा. आणि माझी ख्याती तेव्हा अशी होती की मी सतत आजारी असल्यामुळे जवळजवळ 6 महिने मी शाळेतच जात नसे. आणि त्यामुळे मला 9वीमध्ये आय हॅड टू रिपीट द इयर इन 9th स्टँडर्ड. आणि सरांची ख्याती अशी आहे की त्यावेळेला मला गणिताचा फोबिया होता. मी जो शिक्षक आहे आता सध्या ते मी गणित आणि संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स हे शिकवतो. म्हणजे यू कॅन अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन टूक प्लेस इन दॅट 9th स्टँडर्ड. जेव्हा मला रिपीट करावं लागलं वाईट नक्कीच वाटलं. मला नेहमी असं वाटत असे की हे शिक्षक जे गणिताचे येतात ते असं का करतात की दरवेळेला ते लिहितात 3x² - 2x + 5 फॅक्टराईज. 10-15 गणितं झालं की फॅक्टराईज करून 2 कंसामध्ये ते लिहायचे. पुढच्या वेळेला आले की 2 कंस मांडतात आणि नंतर म्हणतात एक्सपॅन्ड. मला कळायचं नाही हा टाईमपास कशासाठी की हे सांगतात आधी येतात म्हणतात फॅक्टराईज करा, मग येतात ते असतं चांगलं फॅक्टराईज असतं, मग ते म्हणतात एक्सपॅन्ड करा. असं हे का करतात हे मला कधीच कळलं नव्हतं. नंतर हे शिक्षक आले आणि त्याच्यानंतर मला थोडी गणिताची आवड उत्पन्न झाली. ती आवड अशा पराकोटीला गेली की मी नंतर गणितच शिकवायला लागलो. आणि नंतर मग कालांतराने MSc PhD वगैरे केलं आणि नंतर मी शिकवत असे. दुसरी सरांची खासियत अशी होती की ते फलश्रुतीबद्दल आपल्या प्रमोद भोगटेंनी सांगितलं. तर माझा मध्ये संपर्क तुटला होता सरांशी. पण जेव्हा फलश्रुतीसाठी मला मुलासाठी जायचं झालं त्यावेळेला ॲक्सिडेंटली फॉर्च्युनेटली मला सर भेटले त्या फलश्रुतीच्या सेंटरला. पण माझा मुलगा माझा विषय गणित असून जसं घराघरात असतं माझ्याकडे कधीच गणित शिकत नसे. त्याच्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट केली की बाबा माझ्या मुलाला तरी तुम्ही शिकवू शकाल का. म्हणाले हो अगदी आनंदाने शिकवेन. ते माझ्या घरी येऊन नित्यनियमाने माझ्या मुलाला गणित शिकवत असत. आणि त्याच्यामुळे त्याची खरंच गणित फार चांगलं झालं. हा दुसरा इन्सिडन्स. आणि तिसरा आणि शेवटचा, मी NMIMSमध्ये कार्यरत होतो. NMIMS युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी प्रो व्हाईस चान्सलर होतो. आमचं कॅम्पस धुळ्याला आणि शिरपूर धुळ्याच्या जवळ तिकडे आमचा कॅम्पस आहे. मी नेहमी जात असे. जाताना धुळ्याला पोचलो की प्रकर्षाने सरांची आठवण होत असे आणि मी फोन करत असे सर मी धुळ्यातून चाललो आहे. कारण मला नंतर कळलं की सर धुळ्याचे आहेत. एकदा काय माझ्या मनात आलं, मी त्यांना फोन केला. त्यांचा गुडघ्याचा त्रास फार जास्त होता. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही कधीतरी माझ्याबरोबर धुळ्याला याल का तुमच्या गावी. ते म्हणाले हो रे मी फार वर्षात गेलेलो नाही धुळ्याला. भाऊ वगैरे सगळे आहेत. भाऊ बेडरिडन आहे. मी गेलेलो नाही. जाण्याची इच्छा आहे परंतु कसं जावं कारण हे गुडघ्याचा त्रास फार आहे. आणि गुडघ्याचा त्रास फार असल्यामुळे तुझ्याबरोबर मुलगी मला यायला देईल की नाही कारण तिला फार काळजी वाटते की मी कुठेतरी पडेन वगैरे असं काही होईल. मी म्हटलं सर तुम्हाला घेऊन जायची जबाबदारी माझी. सर म्हणाले तुझ्याबरोबर जायचं. मी सांगितलं माधवबरोबर जायचं आहे. तर ती मुलीने परवानगी दिली आहे आपण जाऊ. आम्ही गेलो आणि ते म्हणाले की मी 7 दिवस माझ्या भावाबरोबर घालवीन. मी माझी सगळी कामं केली आणि संध्याकाळी यांच्या बंधूंना भेटलो. परिस्थिती तशी कठीणच होती आणि वर्षानुवर्ष ज्यांची भेट नव्हती त्यांची नशिबाने परमेश्वराच्या कृपेने त्यांची भेट झाली. आणि आल्यानंतर साधारणपणे 1 आठवडा ते 3 दिवसात त्यांची वाईट खबर आली.
मला अजूनही डोळ्यात पाणी येतं की कमीत कमी तेवढं तरी मी ऋण फेडू शकलो की त्यांची जी भेट नव्हती वर्षानुवर्ष ती कमीत कमी भेट घालून द्यायची. भेट नाही खरंच भरत भेट झाली. आमचे त्याच्यानंतर फार घरचे संबंध झाले. सर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये राहत असत, आमच्याच बाजूला त्रिभुवन रोडला, आणि त्यांचे बंधूही होते, आमचं धाकटे बंधू होते, आणि आम्ही जाणं येणं आमचं नेहमी असे. त्याच्यामुळे असो किंवा कशाही असो, पण माझं गणित सुधारलं एवढं मात्र नक्की. त्यामुळे सर मी तुमचा शतशः ऋणी आहे. फक्त एवढंच शेवटी सांगू शकतो की परमेश्वराने आपल्याला ही शुड गिव्ह यू लॉंग लाईफ अँड हेल्दी लाईफ. जीवेत शरद शतम. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव उमेश मराठे, 1971ची बॅच, सरांची पहिली बॅच. आणि सर पहिल्या दिवशी मला अजून आठवतं आमच्या वर्गात आले गणित शिकवायला आणि बोर्डावरती त्यांनी सुरुवात केली लिहायला. आम्हाला आधी काही शिकवलं नाही. बोर्डावरती त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की 4 बरोबर 5. तोपर्यंत 7वीपर्यंत आम्हाला अंकगणित होतं आणि मी बऱ्यापैकी ढ होतो अंकगणितामध्ये. हे बघून माझे डोळेच विस्फारले. डोळे फारच विस्फारले आणि मी म्हटलं अरे हे असं काही होऊ शकतं. आणि तेव्हापासून माझा जो गणितात इंटरेस्ट निर्माण झाला आणि जे काही माझा सक्सेस मिळाला IITच्या एंट्रन्स एक्झाममध्ये म्हणा किंवा नंतरच्या 5 वर्षामध्ये सुद्धा, त्याचं पुष्कळसं श्रेय ह्या पहिल्या दिवशीच्या गणिताच्या उदाहरणावर जातं. धन्यवाद सर. आज कधीच मी विसरू शकणार नाही. म्हणजे आजही पंडित सरांचा मी साडू, जे धाकट्या मेवळीचा मी मिस्टर. खरोखर मी कृतज्ञ झालो हा सोहळा बघून. कारण सहस्त्रचंद्र दर्शन हे जे मला भावाने आमंत्रण दिलं की मोहन तू ये, की मला अरे मी धाकटाच सगळे आरतुरीत करायचे, मोहन तू ये या प्रोग्रामला अवश्य. तर बोललो भाऊ, बोललो सहस्त्रचंद्र दर्शन हा प्रोग्राम म्हणजे काय असतो बोललो. तो मला ना माझे विद्यार्थी करणार आहेत हे त्यांचं उत्तर निघालं. मी आपलं गुगलमध्ये गेलो, बघितलं 1000 पौर्णिमा बघितलेले एक ग्रस्त. भाऊंबद्दल बोलायचं आहे, तुम्ही बरेच जण बोलले, त्यांच्या शिक्षका पेशाबद्दल बोलले. त्याच्या बाहेर जाऊन मी सांगतो त्यांना एक गोष्ट फक्त राहिली, जे पत्रकारांनी भाषण केलं त्यात, की फलश्रुती काढली त्यांनी. त्याच्याबद्दल ते बालवैज्ञानिक शाळे पण ते क्लास पण घ्यायचे लहान मुलांचे आणि त्यांच्या परीक्षा कंडक्ट करायचे, ते करायचे. आणि ह्यांची मिसेस त्यांना हे करायचे, सपोर्ट करायची, म्हणजे आमची ताई. भाऊंच्याबद्दल बोलायचं म्हणजे शिस्तप्रिय आहेत ते तुम्ही सगळे बोलले जात. पण त्यांच्याकडनं मी स्वतः एक घेतलेला गुण होता. मी स्वतः एक घेतलेला गुण असा होता की आम्ही गावी जायचो एकत्र, मी भाऊ आमचे दुसरे वयाही पण जायचे असे. तर भाऊंचं मी बघितलं वक्तशीरपणा भरपूर, शिस्त भरपूर, आणि प्रत्येक गोष्टीत जी काही गोष्ट हातात गेली ती व्यवस्थित करणे हे भाग आहे. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. प्लॅस्टिकच्या पिशव्या कोपऱ्यात पडल्या होत्या. प्लॅस्टिकच्या पिशव्या कोपऱ्यात पडल्या होत्या. ह्या ग्रस्तांनी काय केलं, त्या सगळ्या पिशव्या काढल्या, व्यवस्थित घडी करून ती अशी व्यवस्थित अगदी 4x6च्या यांनी याच्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवल्या. म्हणजे ह्यांचं लक्ष प्रत्येक गोष्टीत बारकाईने असायचं. हा मी त्यांचा गुण घेतला. मी घरी गेल्यानंतर तो गुण फॉलो केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीरावर कुठल्या सुरकुत्या पाडून घेतल्या नाहीत, कुठले डाग लावून घेतले नाहीत, आणि व्यवस्थित केलं. तसेच ते जेव्हा पलंगावर चादर घालायचे त्या चादरीला एक चुणी नसायची. ह्याच्यावरनं कळतं की माणूस हा किती प्रिय, शिस्तप्रिय आणि याचा असेल. तर अशा भावना तुम्ही सर्वांनी ते हा सोहळा घडवून आणला
त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियातर्फे मी तुमचे सर्वांचे अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव नमूद केले आणि आयोजकांनी त्यावर हुकूम मला बोलवले, त्याबद्दल खूप खूप आभार. सरांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त देवतुल सरांना निरामय, आनंदी, समाधानी, शतायुषी जीवनाच्या शुभेच्छा. सर, तुम्ही मला गणित शिकवले, ऑफ पिरियडला अवांतर मार्गदर्शनही केले, ते आम्हाला जीवनात खूप खूप उपयोगी पडले. आदर्श भारतीय म्हणून जगू शकलो. माझ्यासारखे असे कितीतरी आहेत. पुढील कित्येक जन्म तेच आई वडील द्यावेत आणि गुरु म्हणून मात्र श्री श्री पंडित सर लावावेत ही देवाकडे प्रार्थना. गुरुदेव नमो नमः. 1971 बॅचला संकल्पनेला सलाम. सरांच्या सर्व नातेवाईकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद. जय भारत. नॉर्मली सगळे आता मराठीत अतिशय उत्कृष्टपणे बोलले आहेत. मी थोडंसं परिवर्तन करतो. मी ऑलवेज म्हणत असतो की लवली लेडीज अँड ग्रेसफुल जेंटलमन. मला मनापासून वाटतंय की पहिलं थँक्स म्हणजे धन्यवाद द्यावा तो आमच्या प्रमोद बोगटेला. कारण आम्ही 1964चे विद्यार्थी, आम्ही सरांना बघितलं नव्हतं, पण आता हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला वाटतं की आमचे एक शहा सर म्हणून होते जे आम्हाला ड्रॉइंग अँड डिझाईन शिकवायचे आणि ते एकच वर्ष शाळेत होते, पण ते आमचे एवढे प्रिय झालेत ते अजूनही आमच्याबरोबर MIG किंवा कुठेही सांगितलं तरी येतात. तसेच तुम्ही 1971चे विद्यार्थी सरांना घेऊन कुठेकडे जात असतात आणि मला माहीत आहे आजच्या ह्या सोहळ्यामुळे त्यांचं वय मला वाटतं 20 वर्ष कमी झालेलं आहे. नक्कीच कमी झालं. त्याच्या चेहऱ्यावर म्हणतात, ते म्हणतात ना, वर्ड्स मे सेंडम लाय बट बॉडी लँग्वेज नेवर लाईज. तशी यांची बॉडी लँग्वेज आहे. राम तो पण आमचा ज्युनियरच, पण एवढा क्लोज झाला आणि त्याने यांच्यावर जे एक शस्त्रक्रिया करण्याचा जो एक निश्चय केला त्यामुळे सरांना पण एक कॉन्फिडन्स आला. तो आत्मविश्वास फार इम्पॉर्टंट आहे. तो रिस्पॉन्स त्यांना दिला गेला आणि त्यामुळे ते आज आपल्यासमोर आहेत आणि अतिशय दशक गोष्ट आहे. मला वाटतं आम्ही सगळे 70 पार करून गेलेलो आहेत, पण ते आज मला वाटतं 60त गेलेले आहेत. 10 वर्ष लहान आहे. 10 वर्ष लहान आहे. पण मला फार आनंद झाला तुम्ही सर्वांनी त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या. माझी मेमरी तेवढी चांगली नाही आहे, माझे मित्र चांगले बोलतील कधीतरी, पण सांगायचं एवढंच की जगात सुखी माणूस कोण आहे असं एका अतिशय उत्कृष्ट लेखकाने लिहिलेला आहे. तो एक ग्रेट हिंदी फिल्म, बॉलिवूड फिल्मचा एक नोन पर्सन आहे. मी जस्ट 4 ओळी म्हणतो कारण मी सरांना बघितल्यावर मला कळलं की ॲक्च्युली सुख म्हणजे काय आहे म्हणून, आणि ते मला मनात आलं म्हणून मी तुमच्यासमोर करतो. म्हणजे ते क्रोज काय ते असतं आतमध्ये, ते थोडेसे शांत होतील ॲटलिस्ट. असं आहे ते, दुख के अंदर सुख की ज्योति, दुख है सुख का ज्ञान, दुख है सुख का ज्ञान, दर्द सह कर जन्म लेता हर कोई इंसान, हर कोई इंसान. वो सुखी है, वो सुखी है जो किसी का दर्द सह सका. इनका जीवन आनंदी हो हीच आमची प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव महेश आरस आणि मी 74-75 बॅचचा सरांचा विद्यार्थी. तुमच्याप्रमाणे मला पण सर 8वीमध्ये क्लास टीचर होते आणि मी शाळेच्या समोर मॉडेल हाऊसमध्ये राहिल्यामुळे माझा वर्ग आणि माझं घर याच्यामध्ये फक्त एक रस्त्याचा फरक होता. पण दर सकाळी सर आमचा पहिला वर्ग घ्यायचे आणि तुम्ही सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे 8वीमध्ये मला आणखीन एक गोष्ट लक्षात आहे रॉबर्ट मनीमध्ये, की त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला गणित आणि सायन्स इंग्लिशमध्ये लिहायला लागायचं. कारण त्यावेळेला 5वीत आपल्याला इंग्लिश होतं आणि 8वीमध्ये सायन्स आणि मॅथ्स आपण इंग्लिशमध्ये लिहायचो. त्यामुळे ते आणखीन एक डिफिकल्ट वर्ष होतं. पण सरांनी गणित आपलं एवढं चांगलं केलं. दुसरी गोष्ट मला शाळेतली आठवते, तुम्हाला कदाचित 71च्या बॅचवाल्यांना आठवत नसेल, शाळा किती महत्त्वाची आहे. कारण माझी 11 वर्ष शाळेमध्ये मी 3 प्रिन्सिपल्स बघितले. म्हणजे 5वीपर्यंत ख्रिस्ती सर होते आणि त्यावेळेला शाळेची एक वेगळीच शिस्त होती आणि शाळा एकदम शिस्तप्रिय आणि आपल्या शाळेची एक लौकिक वेगळाच होता. त्यानंतर हॉकी आले आणि त्यावेळेला लोकांना वाटलं की शिस्त जरा कमी झाली. पण आम्हाला 6वीपासून 10वीपर्यंत हॉकी सर होते
आणि त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचं सगळ्या मुलांना वळण लावलं आणि त्यामध्ये पंडित सर, पाटील सर, मुर्डेश्वर सर वगैरे हे त्यांचे सहकारी होते आणि त्यामुळे त्या शिस्तप्रिय शाळेला हे जे दुसरं वळण मिळालं त्यामुळे मला एवढं म्हणजे आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा ती माझ्या आयुष्यातली वर्ष ही सगळ्यात लिबरल आणि मोस्ट एज्युकेटेड वर्ष होती आणि अजूनही हॉकी सर माझ्याकडे पत्रात माझ्या करस्पॉन्डन्समध्ये आहेत. नंतर 11वी हे महत्त्वाचं मी सांगतो कारण तुम्ही आत्ता सांगितलं की एवढी वर्ष मुलं स्कॉलरशिपमध्ये झाली, एवढी मुलं IITमध्ये झाली. आमच्या कमनशिबाने 11वीला आमचे प्रिन्सिपल पुन्हा बदलले. मी आता त्यांचं नाव घेत नाही, पण त्या वर्षी त्या एका वर्षात जी शिक्षणाची अधोगती झाली त्यामुळे मला लक्षात आलं की माझ्या वर्गातले फक्त जे चांगले विद्यार्थी होते, जे पंडित सरांनी, पाटील सरांनी त्यांची घडण घातलेली, ते चांगल्या मार्कांनी पास झाले आणि पुढे शिकले. पण बरेच जे बॉर्डर लाईन होते ते भरकटले आणि पुढे चांगल्या प्रकारे शिकू शकले नाहीत. आणि नंतर मी जे शाळेची प्रगती ऐकली ती केवळ त्या प्रकारे झाली आणि पंडित सरांचा आभार त्याकरता की ही जी गोल्डन वर्ष होती ती लोकांनी अशी गृहीत धरलेली की हे शाळेचं गृहीत आहे, पण इट टेक्स वन रॉंग प्रिन्सिपल टू चेंज द पॅटर्न ऑफ द स्कूल अँड डिस्ट्रॉय करिअर्स फॉर मेनी पीपल. दुसरी चांगली गोष्ट झाली म्हणजे त्यांनी मला गणित एवढं चांगलं शिकवलं की मी नंतर विचार केला की माझ्या आयुष्यभर माझ्याबरोबर गणित राहिलं पाहिजे, पण मी गणितात तेवढं चांगलं नव्हतो म्हणून मी गणिताच्या मास्तराशी लग्न केलं आणि स्टील माय वाईफ इज अ मॅथ्स टीचर. शी टीचेस 12th स्टँडर्ड इन साठे कॉलेज, सो मॅथ्स इज स्टील असोसिएटेड विथ मी. तुमच्या 80 वर्षाच्या वाढदिवसाला शुभेच्छा आणि 100व्या वर्षी पण मी इकडेच येईन आणि तुम्ही सगळे असाल अशीच इच्छा आहे. कारण त्यांनी व्यवस्थित 6 महिन्याच्या पेक्षा जास्त वेळ घेतला. नंतर मला लक्षात आलं की हा गणिताच्या प्राध्यापकाला गणितामधूनच समजावलं पाहिजे, त्यांच्या पायाची काय वाट लागली आणि मी अक्षरशः वेगळ्या प्रकारची ड्रॉइंग्स काढली त्यांच्या पायाची, त्याच्यावर निर्माण होणारे फोर्सेस जे आहेत ते लिहिले. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय ते त्याला सगळं ते समजावलं की त्याच्यावर ड्रॉइंग अजूनही असतील कदाचित. आणि त्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की हे तुम्ही जर मानलं नाही तर पुढे काहीतरी होणार आहे तुमचं आणि शेवटी तुम्ही व्हीलचेअरने जाणार, ते मला बघायचं. त्यानंतर मग रामबाबूंकडे ते जाऊन ते नंतर ते तयार झाले. तर त्यांना गणिताच्या भाषेतूनच काहीतरी सांगायला लागतं, ते एक मला सांगायचं झालं. आणि तुम्ही गणिताच्या प्राध्यापकाशी लग्न केलेलं आहे, पण एक लक्षात ठेवा आयुष्यातली सर्व गणितं ही बायकोच सोडत कोणी नसतं. चला मी आता टाइम फिलअप करतोय, तर सर तुम्ही आता 2 शब्द बोला. उमेश सरांचं खूप सारं धन्यवाद की त्यांनी आम्हाला या सोहळ्यात सहभागी करून घेतला आणि पंडित सरांनी आमची नावं सुचवली. खूप खूप धन्यवाद या बाबतीत. आणि पंडित सरांचं आमचं जसं तुम्ही आता प्रत्येक आणि भाषण केलं त्या प्रत्येक भाषणामध्ये आमचाच अनुभव आहे असं वाटत आहे, त्यामुळे वेगळं सांगण्याची मला काही गरज वाटत नाही आता, कारण सगळे अनुभव तुमचे आमचे सारखेच आहेत. कारण एकाच बाकावरून तुम्ही गेले त्याच बाकावर आम्ही बसून पुढे आलो, त्यामुळे तुमच्या ते यशस्वी आयुष्यात आम्ही असे सहभाग होत राहू. पुढच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्या सोबत असू ही विनंती. धन्यवाद आणि सर खूप खूप धन्यवाद.
बॅचच्या मुलांनी सगळे आपली मनोगतं व्यक्त केलेली आहेत. मला वाटतं 78ची आम्ही दोघेच जण आहोत आणि आमच्या बॅचच्या वतीने 1978च्या बॅचच्या वतीने सुद्धा आम्ही आमच्या लाडक्या सरांना खूप खूप त्यांच्या सहस्त्रचंद्रन दर्शन सोहळ्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असाच सोहळा आपण सरांच्या 100व्या वर्षीसुद्धा इथेच असं एकत्र बसून एकत्रित सहकुटुंब सहपरिवार साजरा करूया अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि सर खूप तुमचे आभार आहेत, तुम्ही आम्हाला घडवलं त्याबद्दल 1978 बॅचच्या वतीनं आम्ही सर्वजण आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पगार घेतला मी सर पगार घेतला तरी ते नव्हतं. त्या काळचे शिक्षक पगारासाठी नोकरी जरी करत असले तरी शिकवते वेळी पगार त्याच्यात महत्त्वाचा नव्हता. तुम्ही आम्हाला घडवलात म्हणून आम्ही आज घडलो आणि आज तुमच्या आशीर्वादासाठी आम्ही इथे आलो आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. तुम्ही सर्व विद्यार्थी लोकांनी सरांचे शाळेतले प्रताप आणि शाळेतली शिकवण सगळी सांगितली. मी संजीवनी शेट्टी त्यांची सख्खी मामेबाई. मी गिरगावात राहायची. शाळेतला किस्सा एक सांगते. 11वीला मला रॉबर्ट मनी म्हणून सेंटर आलं 11वीच्या पेपर आणि मला फिजिक्सचं एकदम वावलं. हा शिकवायचा मला गणित आणि फिजिक्स, पण माझ्या डोक्यात काही ते शिरायचं नाही. तरी पण त्यांनी सांगून ठेवलं काही अडचण लागली तर मला सांग, मी आहे तिथे. मला फक्त एकच आधार होता की कोणीतरी आहे, पण मी तुझ्या वर्गावर सुपरविजन म्हणून करायला येणार नाही. भोसले म्हणून सर होते करे, हां भोसले सरांना त्यांनी पाठवलं आणि माहिती नाही भोसले सर माझ्याशी बोलले, हे बघ तुला काय लागलं तर मला विचारा. म्हटलं बरं, मी नाही कशाला म्हणते, पण मी काही विचारलं नाही. भोसले सर माझ्या पेपरवर लक्ष ठेवूनच होते. हे चुकलंय, हे चुकलंय, चुकू दे, नाही बदलणार आणि नाही विचारणार, तू हे लिहिणार नाही. अनिल सरांना नाव सांगू म्हणजे अनिल, मी म्हटलं अनिल तू शिक्षक, तू मला शिकवतो, माझी आई शिक्षक, ती मला शिकवते, मग मी कॉपी का करू. त्याला सांगून ठेव यापुढे करायचं नाही असं म्हणून हा दिला. शिवाय लहानपणीचे किस्से पण आहेत भरपूर. धुळ्याला वगैरे आम्ही गावाला जायचो, लहानपणी हे करायचो. तसेच ते मुंजवाडला आमच्या आजोळी यायचं, खूप मजा यायची. नंतर अनिल जेव्हा इथे आला, सॉरी मी त्याला अनिल म्हणते, अनिल जेव्हा तिथे आला मुंबईमध्ये तेव्हा त्याला नोकरी शोधत होता, तेव्हा त्याला शिक्षकाची जी नोकरी मिळाली. माझे वडील त्याला म्हणाले कशाला शिक्षकाची नोकरी करतोस, काय मिळणार आहे तुला, त्याच्याकडे दुसरी मी नोकरी चांगली शोधतो तुला, तोपर्यंत कंटिन्यू ठेवायला. पण त्यांनी त्या शिक्षकाचा नोकरीचं चीज केलं आणि रॉबर्ट मनी सारख्या शाळेमध्ये तिथेच मला वहिनी पण मिळाली. मला कळायचं, कारण काही निरोप वगैरे द्यायला मी जायची त्याच्याकडे, तेव्हा कळायचं मला. नंतर मग बोलणं पण व्हायला लागलं. तर असे हे थोडे सगळे शिक्षे. नंतर असंही नाही, आत्तासुद्धा त्यांनी माझे आई वडील जाईपर्यंत त्यांनी खूप त्यांचं केलं. दर शनिवारी तो तिथे यायचा, त्यांच्याशी बोलायचा, तेवढंच त्यांना इनफ असायचं. म्हणून माणूस म्हणजे पण हा चांगला ग्रहस्थ आहे. तेव्हा हे मला सांगून सगळ्यांना दाखवायचं होतं की घरचा माणूससुद्धा. सर्व सवंगडी विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थीगण, बरोबर आलेल्या अर्धांगिनी. खरं तर काय बोलायचं हा मोठा प्रश्नच असतो आणि भाषण करणं हा माझा प्रांतच नाही खरं. पण तरी देखील ह्या विद्यार्थ्यांनी जे काय ठरवलं त्याला नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं, कारण हे काही गळेपडू विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ठरवल्यानंतर नाही म्हणता येत नाही. पण आज मी जो काही इथे उभा आहे, माझे सगळे कुटुंबीय, लहानपणी असताना जसा मोठा होत गेलो होते कुटुंबीय, त्याच्यानंतर जर कोणी असेल तर शाळेतले हे सगळे विद्यार्थी ज्यांनी मला घडवलं आहे. खरं तर मला असं वाटेल की हे काय घडवलं आम्हाला, काही गोष्टी पडद्यामागच्या असतात त्या सांगता येत नाहीत, पण ह्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या की ज्या माझ्या आयुष्यात पुढे उपयोगी पडले, ज्या विद्यार्थ्यांना पुढे मला देता आल्या. कारण हे सगळे सवंगडी जे आहेत ना ते एक्स्ट्रॉर्डिनरी लेवलचे विद्यार्थी होते. 4 गोष्टी मला शिकायला मिळाल्या, ह्या प्रत्यक्षपणे सांगता येत नाही म्हणून म्हणतो मी. पण ह्या सगळ्याचे
मनापासून धन्यवाद. आणि हा जो कार्यक्रम केला त्याचं मला वर्णन करता येत नाही. मनाला खरं तर इतकं समाधान मिळतं आहे आणि पुढची कित्येक दिवस एक प्रकारची एनर्जी मिळाल्यासारखं नक्की वाटणार आहे आणि ते दिवस म्हणजे चांगले जातील यात वाद नाही. असेच आपण एकमेकांच्या संपर्कात राहू ही इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळ्यांना शुभाशीर्वाद. सर मला किती शिकवत होते हे मला आता काय आठवत नाही, पण त्यांचा एक हास्यमय चेहरा, त्यांचा हसणारा चेहरा आणि कुठलीही गोष्ट विचारल्यानंतर ताबडतोब त्याला काहीतरी इंटरेस्टिंग उत्तर द्यायची क्षमता ही माझ्या अजून स्मरणात आहे. त्यांच्यासाठी एक ऋग्वेदातील ऋचा. आमची शाळा संस्कृत भाषा शिकवणाऱ्यांची नव्हती, पण संस्कृत ऋचा म्हणायचा मला पहिलाच हा चान्स आहे म्हणून दाखवतो. सर चुकलो तर माफ करा. जीवेत शरदशतम, पश्येम शरदशतम, शृणुयाम शरदशतम, प्रभवाम शरदशतम, अधिनः स्याम शरदशतम, भूयः च शरदशतात. नमस्कार सर. चला 8 हॅलो हॅलो. एक मिनिट, जरा सरांची एक विनंती आहे ती आधी ऐका. हे सवंगडी सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांनी मला भेटल्याशिवाय जायचं नाही आहे. सवंगडी सगळे थांबणारच आहेत, पण ज्यांना म्हणजे सवंगडी सोडू द्यायचा अर्थ 71ची बॅच सोडून ज्या विद्यार्थ्यांना भोजनाचा आनंद घेतल्यानंतर जायचं आहे त्यांनी मला कृपा करून भेटा. धन्यवाद. सोडून आज आपण इथे जमलो होतो ते आपले गुरु श्री अनिल चंद्रकांत पंडित यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याला. त्यांचा हा सोहळा साजरा करण्याचे भाग्य आम्हा रॉबर्ट मनी हायस्कूलच्या 1971मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सवंगडी 71 व्हॉट्सअप समूहाला मिळाले. या सवंगडी 71 समूहाने यापूर्वी 2010मध्ये शानदार संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. सवंगडी 71 समूहात रॉबर्ट मनी हायस्कूलमधील एकाच वर्षी 4 IITला गेलेले विद्यार्थी आहेत. या 4ही विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात चांगली कारकीर्द केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग पदवी घेऊन उच्च पदे भूषविली. तसेच अनेक जण डिप्लोमा करून वरिष्ठ पदापर्यंत गेले. इंजिनिअरिंग व्यतिरिक्तही अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपूर्ण कामगिरी केली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ही सर्व माहिती सरांना करून देण्याचा एक प्रयत्न. नुकताच सन्माननीय पंडित सरांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने रॉबर्ट मनी हायस्कूलचे अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले. सर्वप्रथम पंडित सरांनी हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्याची आम्हा सवंगडी 71 व्हॉट्सअप समूहाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. हा सोहळा रॉबर्ट मनी हायस्कूलच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यापर्यंत पोचेल याची निश्चित काळजी घेऊ. हा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यास उपस्थित असणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रामप्रभू, श्री जक्कल, डायरेक्टर बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट आणि इन्चार्ज रजिस्ट्रार ऑफ दी मुंबई युनिव्हर्सिटी आणि NMIMSचे व्हाईस चान्सलर आणि अनेक महाविद्यालयांचे प्राचार्यपद भूषवणारे डॉक्टर माधव वेलिंग, श्री उमेश मराठे, मोहन शिंदे, रमाकांत पावसकर, ओल्ड मनियन असोसिएशनचे पदाधिकारी श्री महेश आरस आणि सुनील उल्ला यांचे मनपूर्वक आभार. याशिवाय ज्यांचा उल्लेख राहून गेला असेल अशा या सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पप्पा नेहमी म्हणतात की आम्ही पैसे नाही कमवले पण माझ्या स्टुडंटचं प्रेम कमवलं. सो दॅट इज व्हॉट आय कॅन सी राईट नाव हिअर. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर गिविंग सो मच ऑफ लव्ह. थँक्स.